नमस्कार मंडळी. थोडक्यात आणि सोप्या शब्दात सांगितलेल्या इसापनीतीच्या बोधकथा आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. भगवद्गीतेचा अभ्यास करताना मला असं जाणवलं की इसापनीतीच्या गोष्टींमधून होणारा बोध प्रत्यक्षात उतरवण्याची गुरुकिल्ली म्हणजे भगवद्गीतेमधले काही श्लोक. मंडळी, अधिक महिन्यानिमित्त 33 भागांची शृंखला करत आहे. इसापनीती आणि श्री भगवानुवाच. जरूर ऐका आणि काही सूचना असतील तर मला सांगा. मंडळी, ससा आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. एकदा ससा आणि कासव यांच्यात पळण्याची शर्यत लागते. ससा म्हणतो, शर्यत मीच जिंकणार. शर्यत सुरू होते. ससा त्याच्या वेगाने कासवापेक्षा पुढे येतो. आजूबाजूला त्याला गाजराचं सुंदर शेत दिसतं. पोटभर गाजरं खातो. त्याला येते सुस्ती. मागे वळून पाहतो आणि विचार करतो, कासव बरंच लांब आहे आणि झाडाच्या सावलीत मस्त झोप काढतो. त्याला जेव्हा जाग येते तेव्हा कासवाने शर्यत जिंकलेली असते. थोडक्यात, सशाचा अहंकारामुळे तमोगुण वाढतो, ससा आळसावतो, झोपतो आणि शर्यत हरतो. आणि याउलट कासव स्थिर बुद्धीने मार्गक्रमण करत राहते आणि शर्यत जिंकते. भगवद्गीतेमधला 14व्या अध्यायातला 8वा श्लोक सशाला परफेक्ट लागू होतो. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. आणि जिंकणाऱ्या कासवाला दुसऱ्या अध्यायातला 58वा श्लोक परफेक्ट लागू होतो. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. श्रीकृष्णार्पणमस्तु.